नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे या मालिकेने येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय मस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे मात्र आत्तापर्यंत आपण बघितलं शर्वरी मॅक या दोघांनी काय काय नाटकं केली, नको नको ते केलं, नाटकं केली आणि शेवटी जय आणि शरूला जवळ आणायचा मॅकने मात्र प्रयत्न केलाय। जय मात्र या दोघांना असं काही अडकवतो ना, काही झालं तरी या दोघांवर मात्र सगळ्या पद्धतीने आता अटॅक करणारे तो म्हणजे जय। मॅक आणि शरू पुरते अडकले। जयने मात्र प्रेक्षकांनो या दोघांना आता बोलावलेलं असतं। मॅक आपला लाल भडक साडी घालून तिकडे गार्डनला पोहोचला आणि जेव्हा तिकडे आता मॅकला बघतो तेव्हा मात्र प्रेक्षकांनो शर्वरीला बरोबर जयने आता अडकवलेलं असतं। कशा पद्धतीने आता या दोघांना प्रेक्षकांनो जयने गोची केली आहे, कसं त्या दोघांना उल्लू बनवलंय आणि जयने मात्र कशी प्रेमाची कबुली दिली, नक्की कसं कसं काय घडलं प्रेक्षकांनो सगळं आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे। आजचा भाग खरंच खूपच कॉमेडी आणि खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलाय, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आपण पाहतोय मित्रांनो गार्डनमध्ये आता सगळे पोहोचले, अजून ती मुलगी आलेली नाहीये। मग जय मात्र म्हणतो कुठे राहिली ही, काहीतरी गडबड नक्कीच आहे, मला ना आता पोलीस कंप्लेंट करावीच लागेल। या दोघांना आता प्रेक्षकांनो फसवण्यासाठी जय मात्र नको नको ते कारस्थानं करत असतो। या दोघांना भुलवण्यासाठी जय मात्र आता इतके काही तिकडम लावतो ना, शर्वरी म्हणते जय थांब ना, अरे अचानकपणे असं पोलीस कंप्लेंट वगैरे काय यार, मला वाटतं की थोडा वेळ आपण वाट पाहायला पाहिजे। जय म्हणतो तुला बरं ग सगळी अपडेट असते त्या पोरीबद्दल, मीच तिला अजून बघितलेलं नाहीये, मग तुला कसं काय माहिती की ती नक्की येणार आहे म्हणून। इकडे मात्र शर्वरीने मॅकला कॉल केला, अरे बाबा लवकर साडी नेसून ये रे, तोंड बिंड झाकून ये बाबा, नाहीतर आपलेच वांदे व्हायचे। इकडे मात्र तू मुलगी आहेस की नाही हे उगाच त्याला आता कळायला नकोय, तेव्हा मात्र आता तू साडी घालून ये मॅक असं म्हणून आणि तोंडावर प्रेक्षकांनो छत्री घेऊन यायला ती सांगते आणि तुझं तोंड मात्र दाखवू नको। आता शरू आणि मॅकचा सगळा प्लॅन झालेला असतो। मॅक मात्र म्हणतो तायडे तायडे मी येतो गो, आता लाल साडी घालून प्रेक्षकांनो अंगावरती छत्री पांघरून आपला मॅक मात्र गार्डनमध्ये पोहोचला। जयने त्याला समोरून तर काही बघितलेलं नसतं, बरोबर तो पाठीमागून ओळखलंय की हा मॅकच आहे। जरी गार्डनमध्ये साडी घालून आला तरी मॅकच्या पायातले शूज मात्र प्रेक्षकांनो जयने बघितलेले असतात। आता ते शूज बघितले आणि जयला सगळं कळलं की या मॅकने आणि त्याच्या तायडीने मिळून मला मात्र आता चांगलंच फसवलेलं आहे। इकडे मात्र आलीस ग तू, तोंड का झाकून ठेवलंय, ती मॅक मात्र आता घाबरला, अरे मला नाही ना बोलायचं, असं इतकं बोलत असते ना वेगळ्या वेगळ्या आवाजात आणि अजिबात मॅक मात्र तोंड दाखवत नाहीये। इकडे मात्र आपण पाहतोय शर्वरी तोंड दाखवत नाहीये ना ती, मग जबरदस्ती कशाला करतोय जय, तू थांब ना असं शर्वरी बोलत असते। नाही ग मला आता हिला बघायचंय, तू इतकी छान छान मेसेज करते, छान छान आता तुझे रोमॅन्टिक मेसेज असतात, मग मी तर आता तुझ्या प्रेमात पडलोय बाबा आणि मला त्या मुलीचा चेहरा बघायचा आहे जिच्यावर माझं प्रेम आहे। मॅक मात्र म्हणतो हे बघा तुम्ही ना प्लीज असं करू नाही शकत, तुम्ही माझा चेहरा दाखवण्यासाठी मला फोर्स नाही करू शकत, मला एका आता ज्योतिषांनी सांगितलंय की माझा चेहरा अचानकपणे मी तुम्हाला दाखवला तर मात्र खूप वाईट होऊ शकतं। इकडे मात्र जय बोलतो नाही नाही काही नाही होणार, तू आता मला दाखव काय आहे तुझ्या डोक्यात चालू, तू आता काही पाळू नकोस, तुझा चेहरा तर दाखव। आता मात्र शर्वरी प्रेक्षकांनो मध्ये येते, जयला अडवते, जय काय चाललंय तुझं, इतकी घाई कशा करता, अरे एका पोरीवर तू अशी जबरदस्ती नाही करू शकत, तिला नाही दाखवायचंय ना चेहरा, मग तू का तिच्या विरुद्ध आता हे करतोयस। जय मात्र म्हणतो काय ग त्यात काय शर्वरी, मला तर तिचा चेहरा बघायचा आहे, बाकी काय मी लग्न थोडंच करतोय तिच्यासोबत आत्ताच्या आत्ता। तेव्हा मात्र आता शर्वरी मॅक बिचारे घाबरून थरथरच कापायला लागतात। मॅक मात्र म्हणतो हे बघा असा उतावळेपणानं चांगला नसतो, आपलं नातं सुरू व्हायच्या आधीच संपलं तर, आणि सर तुम्ही सुद्धा मला खूप आवडता आणि कसं आहे ना तुम्ही इतक्या मॅच्युअर्ड आहात, इतक्या आता ब्रॉड माइंडेड आहात, इतक्या चांगल्या विचाराचे, मग थोडासा आता इकडे धीर धरा, इतका उतावळेपणा काही चांगला नाही आहे। आणि हा श्रावण मास चालू आहे ना, तर माझ्या आईने सांगितलं आहे की कुणालाही डायरेक्ट असा चेहरा दाखवायचा नाही आणि मी आईचे सगळे रूल फॉलो करते बरं का। आता मात्र प्रेक्षकांनो इकडे ती म्हणते श्रावण मास संपला ना की मग आपण आता डायरेक्ट भेटू शकतो। जय आता मॅकला सांगायला लागतो की तोपर्यंत आपण आता मेसेजवर बोलूया ना। जय मात्र म्हणतो असं कसं, तू जर मला आज भेटली नाही, तू जर मला बोलली नाही तर मी नाही भेटणार, आता मलाही नाही बघायचं, तुझा चेहरा काही वेगळा असला तर मला नाही आवडला तर उगाच फोनवर बोलत बसायचं का, टाईमपास करायचा का, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे बरं का। जय मात्र सांगतो तू एक काम कर, तुझं
तुझा फोटो मला मेसेज कर बरं. आता मात्र मॅक म्हणतो ठीक आहे आत्ता नाही, मी त्याच्यासाठी सुद्धा चांगला मुहूर्त बघते आणि उद्या मात्र नक्की पाठवते. तेव्हा मात्र जय बोलतो ठीक आहे चल मग आता निघतो मी, तू लवकरात लवकर मला फोटो पाठव बरं उद्याच्या उद्या. आता या दोघांनी प्रेक्षकांनो शरू आणि मॅकने कसं बसं जयला सांभाळलेलं असतं, कसा बसा त्यांच्या तावडीतून हे दोघं वाचलेले असतात. आता मात्र जयला सगळं माहिती आहे की या दोघांनी काय कारस्थान केले, हा मॅक आणि त्याची तायडी. आता मात्र शरू म्हणते सर निघायचं का आता की बसायचं इथेच, आता ती मुहूर्ताशिवाय तोंड दाखवणार नाही आहे आणि तुम्हाला तर भलतीच घाई झाली तिचं तोंड पाहायची. हे बघ शर्वरी, तू माझी मैत्रीण म्हणून इथे आली ना, मग तुला समजायला पाहिजे खरं तर तुझा बेस्ट फ्रेंड मी आहे ना, मग बेस्ट फ्रेंडची लाईफ सेट व्हायच्या आधी तू कशी काय पळू शकतेस ग. इकडे मात्र थांब, त्याला फोटो पाठवू दे आधी, मग तिचा एकदा फोटो बघतो ती कशी आहे बघतो आणि मगच आपण ऑफिसला जायचं. इकडे मात्र जय सरांना आता प्रेक्षकांनो काय करायचं, मॅक आणि शरू टेन्शनमध्ये आलेले असतात. हे सगळे ऑफिसला परत येतात. बरं ऑफिसला परत आल्याच्या नंतर शरूच्या कामात बिझी होते. मॅक मात्र पटापट कपडे बिपडे बदलून आता निघालाय. मॅकला मात्र जयने बरोबर प्रेक्षकांनो आता पकडलेलं असतं. ऑफिसच्या केबिनमध्ये मॅकला शर्वरीला आता त्याने बोलावलेलं असतं. शर्वरी म्हणते काय झालं शायनर, कशाला बोलवलंय, पाठवलं का तुझ्या तिन्ही फोटो, बराच लवकर पाठवला रे उद्या म्हणत. इकडे मात्र शरू आता गडबडली. मॅक मला काही बोलला नाही, कोणाचा फोटो पाठवलाय मॅकने असा म्हणून ती आता विचार करत असते. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो शर्वरी म्हणते अच्छा फोटो दाखव ना शायनर, मला पण बघायचं आहे. नाही मी तुला नाही दाखवणार हा फोटो, ती आणि मी आता सिक्रेट चाललंय आमचं. शरू म्हणतो काय रे शायनर, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, मग आता असं करशील का माझ्यासोबत, फोटोसुद्धा दाखवणार नाही आहे. अगं ती इथे केबिनमध्येच आहे, तुला भेटवायची तिला. शरू मात्र पुरती घाबरली. काय तुझी गर्लफ्रेंड केबिनमध्ये आली आणि कुठे, काय जोक करतोयस का तू शायनर, खरं सांग ना प्लीज. अगं तुला का असं वाटतंय की मी तुला जोक करतोय, मी तुला खोटं बोलतोय. आता मात्र मी तुला त्या निशाला भेटवतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय साडी नेसून मॅक मात्र आता तिकडे बसलेला असतो. शर्वरी म्हणते कोण आहे तिकडे, लाल साडी कोपरा, काय चाललंय तुझं. आणि आता छत्री घेऊन मॅकला बघितल्याच्या नंतर शर्वरी मात्र अक्षरशः तिकडून घाबरून पळूनच जाते. मॅक तू काय करतोयस इथे, जयकडे ती बघते आणि कसं तरी प्रेक्षकांनो आता इकडे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र बदलले. मला ना अशी थट्टा आवडत नाही हा शायनर. मॅक काय चाललंय तुमचं, कुठे ती निशा, शायनर गर्लफ्रेंड शायनरला लग्न करायचे ना तिच्याशी. अच्छा तुला मस्करी केलेली आवडत नाही, मग मला मस्करी केलेली आवडते हे तुला कुणी सांगितलं. आता मला तू सांग, शायनरची बेस्ट फ्रेंड तू शरू, आता मात्र तू मला का उल्लू बनवलं. तुला माहिती आहे का मी पोलिसांना बोलावले, म्हणजे माझ्यासोबत आता खूप लोक उल्लू बनवून मला स्कॅम करतायत. माझा मग एक मुलगा मुलगी माझ्यासोबत खोटी चॅटिंग करतायत, माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतायत असं म्हणून प्रेक्षकांनो आता मात्र जय सिरियस होऊन शर्वरीला बोलत असतो. शर्वरी घाबरते. शर्वरीला वाटतं अरे बापरे आपला मजाक काही भारी तर नाही पडला ना, आता त्या निशाच्या नावाखाली आपण याला उल्लू बनवलं आणि याला ही बहुतेक मस्करी आवडलेली दिसत नाही आहे. इकडे मात्र आता मी पोलिसांना बोलवतो, खूप मोठा स्कॅम झाला आहे असं जेव्हा जय आता 3 वेळा बोलतो तेव्हा तो बोलतो अगं चक्क आता लग्न केल्याशिवाय गौतम आणि ताईचं लग्न कसं होणार, अरे शायनर तू लग्न कर ना तरच होईल ना. जय म्हणतो एक सोल्युशन आहे माझ्याकडे, माझ्या आता लग्न करायचं का. आता मात्र या लाल साड्यावाल्या बाईपेक्षा सुंदर मुलगी तर मला भेटणारच नाही आहे, ही लाल ड्रेसवाली मुलगीसुद्धा आता माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तेव्हा आता शर्वरीला काहीच कळत नाही आहे. इकडून मात्र नकळतपणे प्रेक्षकांनो जयने शरूला मात्र प्रपोज केलेलं असतं. आता मॅक आणि जय मिळून शर्वरीला प्रेक्षकांनो उल्लू बनवताना आपण पाहतोय आणि मुळात जयने शर्वरीसोबत लग्न करण्याचा आता डिसिजन मात्र घेण्याच्या मार्गावर तो आहे. तेव्हा मात्र तेजू कशी आता भडकून उठणार, पण ज्या वेळेला तेजूला समजणार, तेजू सगळ्यावर कशी रिॲक्ट करणार हे मात्र प्रेक्षकांनो पाहणं फार रंजकदार ठरणार आहे. खरंच आता जय आणि शर्वरीला नवरा बायको म्हणून या घरची सून म्हणून तेजस्वीनी खरंच स्वीकार करणार हे मात्र येणाऱ्या प्रेक्षकांनो भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या सगळ्या भागांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.